मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्याचे आणि सोबतच एप्रिल महिन्याचे असे 2 महिन्याचे 1500 रुपये 2 टप्प्यामध्ये, म्हणजे एका सोबत 3000 रुपये असे नाही, परंतु 1500 रुपये एकदा आणि 1500 रुपये परत एकदा असे, म्हणजे काल दुपारी 4-4:30 वाजेपासून हे वितरण सुरू झालेलं होतं. काल मार्च महिन्याचे पैसे आले 1500 रुपये आणि परत ज्या लाडक्या बहिणींना काल मार्च महिन्याचे 1500 रुपये आले त्याच लाडक्या बहिणींना परत आज सुद्धा त्याच खात्यावर एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत लाडक्या बहिणींनो. तर लाडक्या भगिनींनो, हीच अपडेट या व्यतिरिक्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. लाडक्या भगिनींनो, तर महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींना मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या पेजमध्ये, आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भारत का लाल NK अग्रवाल. तर हो लाडक्या भगिनींनो, मी आपला सर्वांना आश्वासित करू इच्छितो, मला सुद्धा मान्य आहे, मला सुद्धा पटत आहे की तुम्हाला या गोष्टीवर, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाही त्या लाडक्या बहिणींना विश्वास नक्कीच पटणार नाहीये, परंतु विश्वास पटवण्याचं किंवा विश्वास बसण्याचं कारण आहे मी तुमचा भाऊ. कारण जेवढ्या दिवसापासून मी तुमच्यासोबत या अपडेट शेअर करताय, तुमच्या समोर अपडेट आणत आहे, त्या दिवसापासून तेव्हापासून आज मितीस लाखो व्ह्युअर्स, लाखो प्रेक्षक ही अपडेट पाहतात, विश्वासार्हता दर्शवतात, संपर्क करतात, संवाद सुद्धा साधतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर मी नेहमी देत असतो लाडक्या भगिनींनो. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, आश्वासित करू इच्छितो आणि विश्वास तुमचा बसेल अशी आशा सुद्धा करतो. कारण हे शब्द मला याकरिता वापरण्याची गरज पडत आहे लाडक्या भगिनींनो, कारण की वितरण हे खूप म्हणजे खूप जास्त ढिल्या पद्धतीने, खूप जास्त संत गतीने सुरू आहे. कारण कालपासूनच दिव्यांग बांधवांचं सुद्धा वितरण सुरू झालेलं आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांचं वितरण, लाडकी बहीण योजनेचं वितरण आणि इतर जवळपास सर्वच शासकीय योजनांचं जे वितरण असते ते आता DBT मार्फत सुरू झालेलं आहे, डायरेक्ट बेनिफिशियरी टू सर्व्हिस ट्रान्सफर. त्यामुळे दोनही योजनेचं वितरण एकाच वेळी सुरू झाल्यामुळे ही अडचण येत आहे, सर्व्हर सिस्टीमचं अडचण येत आहे, डाऊन होत आहे आणि वितरण जे आहे ते हळूहळू होत आहे. मान्य आहे मला की शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला नाहीये, निधीची कुठे तरतूद करण्यात आलेली नाहीये, मात्र उशीर झालेला आहे. या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा असं तारखा दिल्याच्या नंतर सुद्धा वितरण अगोदर सुरू झालं, शासन निर्णय जाहीर झालेला नसताना निधीची तरतूद केल्याची प्रसारमाध्यमात टीव्हीवरही बातमी आलेली नसताना सुद्धा लाडक्या बहिणींचं वितरण एकदा दोनदा या अगोदर 6 महिन्या अगोदर सुरुवात करण्यात आलेलं होतं आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली होती. आता नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा लाडक्या बहीण या योजनेचं जे वितरण असते जे सुरू होते, तर ते वितरण एकाच दिवशी सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यावर ते पैसे त्यांच्या हक्काचे जमा होत नाहीत लाडक्या बहिणींनो. तर ते वितरण जवळपास कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 5 दिवसापर्यंत वितरण सुरू असते. लाडक्या बहिणींच्या खात्यावर, आधार संलग्न खात्यावर पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता ती प्रक्रिया सुरू असते, जी प्रक्रिया काल दुपारपासून 4-4:30च्या दरम्यान चालू झाली. आज दुपारी 2:30 वाजता सुद्धा परत 1500 रुपये खूप साऱ्या लाडक्या बहिणींना आलेले आहेत आणि खूप साऱ्या म्हणल्यापेक्षा न आलेल्या लाडक्या बहिणी जास्त आहेत, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे, खोटी गोष्ट नाहीये, विश्वासार्ह आहे. या व्यतिरिक्त प्रसार माध्यमामध्ये अजूनही माझ्यापेक्षा जुने जे तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवणारे काही खूप विश्वासार्ह मंडळी आहे, त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांनी सुद्धा ही अपडेट दिलेली आहे, ती सुद्धा काही खोटी नाही, स्पष्ट आहे. त्यामुळे फक्त आपल्याला एकच करता येईल आता की वाट पाहता येईल. ज्या 60-70 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत किंवा ज्यांची KYC राहिलेली आहे, तो विषय जर सोडला तर 1.5 ते 2.25 कोटी लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत आणि त्यांच्या वितरणाची प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, 15-16 तारखेपर्यंत जवळजवळ शनिवारपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचं जे अनुदान आहे 2 महिन्याचं, कारण की मे महिन्याचं सध्या मिळणार नाही, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचं 1500 असे 3000 रुपये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर शनिवारपर्यंत जमा होऊन जाईल मित्र लाडक्या बहिणींनो, हळूहळू या 2 किंवा येत्या 3 दिवसामध्ये. कारण की पहिला दिवस कालचा होता, परंतु काल 3000 रुपये येण्याऐवजी फक्त 1500 रुपये आले होते आणि त्याच लाडक्या बहिणींना आज परत सुद्धा 1500 रुपये आलेले आहेत लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो 100% नक्कीच तुम्ही नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओवर दिलेल्या अपडेटवर, दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवसाल, विश्वास करसाल, प्रक्रिया करसाल, चेक करसाल, संपर्क साधसाल इतरांसोबत, इतर लाडक्या बहिणींसोबत, नातेवाईकांसोबत तुमच्या, की तुमच्या भागामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये कुणाला आले का किंवा आले नाही, किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर 100% या व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारा. मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर नेहमीप्रमाणे देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहणार लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला माहिती देतो, अपडेट देतो, तुम्हाला योग्य वाटते, विश्वासार्ह वाटते, ही सुद्धा नक्कीच लाख मोलाची उपयोगी ठरेल.
तर लाडक्या भगिनींनो, अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम त्या लाडक्या बहिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ज्यांना हे पैसे आलेले नाहीत, जेणेकरून त्यांना हे अपडेट मिळेल, ते दक्ष राहतील आणि चेक करत राहतील पैसे आले किंवा नाही, आणि त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेअर करणाऱ्या लाडक्या बहिणींचे सुद्धा नक्कीच आभार मानतील लाडक्या बहिणींनो. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या अजून एका नवीन उपयोगी माहितीसह. आणि नेहमीप्रमाणे मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो तेच, की अजून एका गोड बातमीसह. अजून एक गोड बातमी म्हणजे कोणती, तर ती मार्च एप्रिलच्या नंतर मे महिन्याची जी गोड बातमी असणार आहे ती सुद्धा लवकरच येणार आहे. त्या वितरणासंदर्भातली बातमी लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ आणि तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करू लाडक्या भगिनींनो. तोपर्यंत धन्यवाद.